वेलकम बॅक फ्रेंड्स. या आधीच्या लेक्चरला आपण न्यूट्रिशन आणि न्यूट्रियंट्स या रिलेटेड इन्फॉर्मेशन बघितलेली होती. आता पुन्हा एकदा आपण न्यूट्रिशन रिलेटेडच बघणार आहे. फक्त न्यूट्रिशन ज्या सिस्टीमकडून होतं त्या सिस्टीम रिलेटेड आपल्याला समजून घ्यायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज अ डायजेस्टिव्ह सिस्टीम. एक गोष्ट विसरून चालणार नाही, माणसाचं जे काय न्यूट्रिशन आहे ते होलोझॉइक न्यूट्रिशन आहे. मी इथं लिहून ठेवतो. माणसाचं जे न्यूट्रिशन आहे ते होलोझॉइक न्यूट्रिशन आहे. होलोझॉइक. मग होलोझॉइक न्यूट्रिशन म्हणजे काय? तर ज्यांच्यामध्ये इंजेक्शन आहे, त्याचबरोबर डायजेशन आहे, त्याचबरोबर ॲब्सॉर्प्शन आहे, ॲसिम्युलेशन आहे, अँड लास्ट इजेशन आहे. ह्या सगळ्या प्रोसेस जर प्रेझेंट असतील तर त्या न्यूट्रिशनला होलोझॉइक न्यूट्रिशन असं म्हणायचं. हे लिहून ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे. होलोझॉइक न्यूट्रिशन: इंजेक्शन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, ॲसिम्युलेशन अँड इजेशन. The 5 processes are present in a nutrition is considered as holozoic nutrition. The nutrition actually takes place with the help of a system called as a digestive system. आणि आपल्याला आता डायजेस्टिव्ह सिस्टीम ही डिटेलमध्ये बघायची आहे. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम, व्हॉट मीन बाय द सिस्टीम? सिस्टीम मराठीमध्ये त्याला आपण संस्था असं म्हणतो. प्रजनन संस्था, पचन संस्था, श्वसन संस्था. हे संस्था म्हणजे काय? तर सिस्टीम, इंग्लिशमध्ये त्याला सिस्टीम म्हणतात. सिस्टीम इज ग्रुप ऑफ ऑर्गन्स. ऑर्गन्स म्हणजे काय? अवयव. अवयव सगळे एकत्र केले की त्याला आपण काय म्हणतो? सिस्टीम म्हणतो. आणि नेहमीची थेअरी आपल्याला माहित आहे. ॲक्च्युली कसं असतं बघा, सेल हा मेन असतो. द ग्रुप ऑफ सेल इज कन्सिडर्ड ॲज अ टिश्यू. The group of tissue is considered as organ. The group of organ is considered as a system. And all system combine together to form a body of an organism. शरीर तयार होतं. सुरुवात कशापासून होते? सेल. सेलचा ग्रुप केला की त्याला आपण टिश्यू असं म्हणतो. टिश्यूचा ग्रुप झाला की त्याच्यापासून ऑर्गन तयार होत आहे. आणि वेगवेगळे ऑर्गन्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा सिस्टीम तयार होते. आणि त्यापैकी एक सिस्टीम आपण बघणार आहे, दॅट इज कॉल्ड एज अ डायजेस्टिव्ह सिस्टीम. ती आपल्याला बघायची आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम. द सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम मेनली कन्सिस्ट ऑफ 2 parts. डायजेस्टिव्ह सिस्टीम मेनली कन्सिस्ट ऑफ 2 parts which are as follows. डायजेस्टिव्ह सिस्टीमचे 2 पार्ट्स पडतात. पहिला पार्ट जो आहे त्याला आपण म्हणतो एलिमेंटरी कॅनाल. त्याची मी डायग्राम सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. एलिमेंटरी कॅनाल. आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो डायजेस्टिव्ह और ॲक्सेसरी ग्लँड्स. डायजेस्टिव्ह ग्लँड्स. एलिमेंटरी कॅनाल आणि डायजेस्टिव्ह ग्लँड्स हे 2 पार्ट आहेत, लक्षात ठेवा. एकाला एलिमेंटरी कॅनल म्हणतो, एकाला आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स असं म्हणतो. तर हे 2 पार्ट, ह्या 2 पार्टपासून ॲक्च्युली डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार होत असते. आता आपल्याला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघायचं आहे की नेमकं एलिमेंटरी कॅनल कुठं प्रेझेंट आहेत आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम कुठं प्रेझेंट आहेत. त्याचे आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघूया. तर डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम मेनली कन्सिस्ट ऑफ 2 parts. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यातला पहिला पार्ट जो आहे त्याला आपण एलिमेंटरी कॅनाल असं म्हणतो. एलिमेंटरी कॅनाल, कॅनाल म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर, त्याला आपण कॅनाल. आतापर्यंत आपण वॉटर कॅनाल असं ऐकलेलं होतं, पाण्याचा कॅनाल. पाण्याचा कॅनल हा लांबडा असतो. त्या पद्धतीनं एलिमेंटरी कॅनाल आपल्याला बघायचं आहे. मी हेडिंग देतो. डायजेस्टिव्ह सिस्टीममधला पहिला जो पार्ट आहे त्या पहिल्या पार्टला आपण म्हणतो एलिमेंटरी कॅनाल.
एलिमेंटरी कॅनाल. कॅनाल म्हणजे हे लॉंग स्ट्रक्चर आहे, एवढं लक्षात ठेवा. एलिमेंटरी कॅनाल. ओके, पहिला पार्ट आपल्याला बघायचा आहे एलिमेंटरी कॅनाल. मी पहिलं डायग्राम तुमच्या समोर आहे. ओके, मी पहिला पार्ट जो लेबल करतोय त्याला लेबल नाव देतोय माउथ. आपलं जे मुख असतं, तोंड जे असतं, ज्या पार्टमधून आपण अन्न आत घालतो त्याला आपण माउथ असं म्हणतो. आणि सगळ्यात शेवटचा जो पार्ट आहे त्याला आपण एनस असं म्हणतो. आता एक गोष्ट ऑब्झर्व करा, माउथपासून एनसपर्यंत जी लॉंग ट्यूब आहे त्या लॉंग ट्यूबला आपण एलिमेंटरी कॅनाल असं म्हणतोय. द कॅनाल विच स्टार्ट्स फ्रॉम माउथ अँड एंड्स विथ एनस. द कॅनाल विच स्टार्ट्स फ्रॉम माउथ अँड एंड्स विथ एनस इज कॉल्ड ॲज अ एलिमेंटरी कॅनाल. इट इज अ लॉंग मस्क्युलर ट्यूब, मसलपासून तयार झालेले मस्क्युलर ट्यूब. आणि मस्क्युलर ट्यूब असल्यामुळं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ती कॅनाल दाखवणार आहे. म्हणजे त्याला आपण पेरिस्टाल्सिस प्रोसेस असं म्हणतो किंवा पेरिस्टाल्टिक मुवमेंट सुद्धा म्हणतो. लक्षात ठेवा, ही एलिमेंटरी कॅनाल कुठून कुठंपर्यंत आहे? इट स्टार्ट्स विथ माउथ. इट स्टार्ट विथ माउथ अँड एंड्स विथ एनस. लक्षात ठेवा, इट स्टार्ट्स विथ अ माउथ अँड एंड्स विथ अ एनस. टोटल लॉंग ट्यूब जी आहे, जी तोंडापासून सुरू होती आणि एनसपर्यंत संपती, ही लॉंग ट्यूब जी आहे ही मसलपासून तयार झालेली आहे. ह्याची टोटल जर लेंथ बघितलं तर टोटल लेंथ 8 to 10 मीटर इन लेंथ. लक्षात ठेवा, 8 ते 10 मीटर इतकी त्याची काय लेंथ आहे. म्हणजे माउथपासून एनसपर्यंतची जी काय लेंथ आहे ती लेंथ 8 to 10 मीटर लेंथ आहे. लॉंग मस्क्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. द डायमीटर इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेस. आता डायमीटर म्हणजे आपल्याला कळतंय, एक ट्यूब आहे त्या ट्यूबला डायमीटर सेम असणार, पण इथं तसं नाही आहे. माउथचं जे काय व्यास आहे, डायमीटर आहे, ते वेगळे आहे. स्टमकचे डायमीटर वेगळे आहे, इंटेस्टाईनचे डायमीटर वेगळे आहे. म्हणजेच डायमीटर ऑफ कॅनाल इज डिफरंट ॲट डिफरंट ऑर्गन. म्हणजे बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, हे स्टेटमेंट काय लिहिलंय कळालं का? बघा, द डायमीटर इज व्हेरिंग और डायमीटर ऑफ कॅनल इज डिफरंट ॲट डिफरंट ऑर्गन. माउथ हा पहिला ऑर्गन आहे, त्याची डायमीटर बघा. स्टमकचे डायमीटर बघा, इसोफेगसचे डायमीटर, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम, एनस, सगळ्यांची डायमीटर सेम आहे का? तर सेम नाही आहे. तर डायमीटर ऑफ कॅनल ही कशी आहे बघा, डिफरंट आहे. याला अंडरलाईन करतो, डिफरंट ॲट डिफरंट ऑर्गन. आता ह्यात कॅनलमध्ये कुठले कुठले ऑर्गन्स आहेत ते आपण लेबल करूया. पहिला काय, माउथ आहे. दुसरा अन्ननलिका, त्याला आपण काय म्हणतो, इसोफेगस. दुसरा पार्ट कुठला आहे? इसोफेगसचा पार्ट आहे. दिसतोय, हा इसोफेगसचा पार्ट आहे. त्याच्यानंतर हा जो आहे याला आपण स्टमक असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला? स्टमक. त्याच्यानंतरचा हा जो पार्ट आहे, ओके, मी कुठं कुठं लेबल केलं बघा, आतल्या बाजूला आणि इथं, याला आपण स्मॉल इंटेस्टाईन असं म्हणतो. काय म्हणतो? स्मॉल इंटेस्टाईन, म्हणजे छोटा आतडं, इंटेस्टाईन. ओके, त्याच्यानंतर हे काय, लार्ज इंटेस्टाईन. त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन नंतर हा जो पार्ट आहे तो त्याला आपण रेक्टम असं म्हणतो. हा रेक्टमचा पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर एनस आहे. आणि हे छोटंसं जे तुम्हाला दिसतं ना, हे काय, अपेंडिक्स आहे. तर हे सगळे पार्ट्स कशामध्ये येतात? एलिमेंटरी कॅनलमध्ये येतात. कुठले कुठले पार्ट येतात कळालं बघा. एलिमेंटरी कॅनल कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग पार्ट्स. एलिमेंटरी कॅनल कुठून स्टार्ट होती? माउथपासून स्टार्ट होती. कुठंपर्यंत आहे? एनसपर्यंत आहे. त्याच्यामध्ये पहिला पार्ट कुठला येतो? माउथ.
बघा पहिला पार्ट कुठला, माउथ. ओके, दुसरा पार्ट जो आहे त्याला आपण काय म्हणतो, इसोफेगस. आता याच्यामध्ये फॅरेंक्स म्हणून पण एक पार्ट आहे, तो पण येतोय, पण लगेच मी इथं घेणार नाही आहे. तिसरा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो स्टमक. चौथा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो स्मॉल इंटेस्टाईन. त्याच्यानंतर पाचवा जो पॉइंट आहे त्याला मी म्हणतोय लार्ज इंटेस्टाईन. आणि सहावा जो पार्ट आहे त्याला मी म्हणतो एनस. ह्यात अजून बरेचसेच पार्ट आहेत, ते पार्ट आपण डिटेलमध्ये घेताना बघूया. पहिला पार्ट माउथ आहे, माउथपासून सुरुवात होती, एनसला एंड होतं आहे. त्याच्यानंतर इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि एनस. तर हे सगळे पार्ट्स कशाचे आहेत, तर हे कॅनलचे पार्ट आहेत. म्हणजेच कुठल्या कॅनल, एलिमेंटरी कॅनल. टोटल लेंथ किती आहे, 8 to 10 मीटर लेंथ आहे. आणि ही सगळी जी ट्यूब आहे, ही जी सगळी कॅनल आहे ती कशापासून तयार झालेली आहे, मस्क्युलर असल्यामुळं याच्यामध्ये कुठली मुवमेंट दाखवली जाते, पेरिस्टाल्सिस मुवमेंट. हे अंडरलाईन करून घ्या. पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणजे काय, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. आकुंचन आणि प्रसरण जे असतं त्याला आपण काय म्हणतो, पेरिस्टाल्टिक मुवमेंट असं म्हणतो. तर ती एलिमेंटरी कॅनलमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर हे आता आपण बघतोय हे सगळं एलिमेंटरी कॅनल आहे. आता दुसरा जो पार्ट आहे, पहिला पार्ट डायजेस्टिव्ह सिस्टमचा एलिमेंटरी कॅनल बघितला. दुसरा जो आहे त्याला आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, डायजेस्टिव्ह ग्लँड्स. आता त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ग्लँड्समध्ये काय काय येणार बघा. डायजेस्टिव्ह ग्लँड्स आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. डायजेस्टिव्ह ग्लँड्स मेनली कन्सिस्ट ऑफ फर्स्ट लिव्हर, दुसरं पॅनक्रियाज, स्वादुपिंड आपण ज्याला म्हणतो पॅनक्रियाज. त्याचबरोबर सलायवा, लाळ तयार करणारे सलायवरी ग्लँड. तर ह्या सगळ्या ज्या ग्लँड्स आहेत ह्या ग्लँड्सला आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणतो किंवा ॲसेसरी ग्लँड्स म्हणतो. कारण का, डायजेस्टिव्ह ग्लँड्स ह्या एलिमेंटरी कॅनलला हेल्प करत असतात डायजेशनसाठी. म्हणून डायजेस्टिव्ह ग्लँड्सला आपण ॲसेसरी ग्लँड्स असं म्हणतो किंवा त्याला आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणतो. तर हे दोन पार्ट डायजेस्टिव्ह सिस्टीमचे झाले. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम मेनली कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट. डायजेस्टिव्ह सिस्टीम मेनली कन्सिस्ट ऑफ 2 parts which are as follows. डायजेस्टिव्ह सिस्टीमचे 2 पार्ट्स पडतात. कुठले कुठले पार्ट पडतात बघा. पहिला जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो एलिमेंटरी कॅनल आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो डायजेस्टिव्ह ग्लँड्स. मी स्टार करून ठेवतो. पहिला जो पार्ट आहे तो एलिमेंटरी कॅनल आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो डायजेस्टिव्ह ग्लँड्स. आता एक एक पार्ट एलिमेंटरी कॅनलचे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. हे सगळं लिहून घ्या, सगळ्यात महत्त्वाचं आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण चालू करतोय. एलिमेंटरी कॅनलचे प्रत्येक पार्ट आपण डिटेलमध्ये बघणार आहे. आता एक गोष्ट, कॉन्सन्ट्रेशन भरपूर पाहिजे बघा. कॉन्सन्ट्रेशन शिवाय काय उपयोगाचं नाही आहे. डायग्राम ही काढलो तर वेळ जाणार, म्हणून डायग्राम ऑलरेडी मी काढून ठेवायला लागलो आहे. अदरवाईज तुम्ही जर ऑफलाईन माझ्या समोर असता आत्ता तर तुम्हाला डायग्राम कशा काढायच्या विदिन 1 मिनिट, 1 मिनिटाच्या आत डायग्राम कशी डेव्हलप करायची हे सुद्धा मी दाखवलं असतं. पण आपल्याकडे तितका वेळ नसल्यामुळं पटकन लेक्चर पटपट पुढे जाणं गरजेचं आहे. कारण बराच कालावधी गेलेला आहे. ऑगस्ट महिना चालू आहे आणि आपल्याला पोर्शन संपवणं फार गरजेचं आहे. त्यामुळं मी सुरुवात लगेच करतोय. पहिल्यांदा आपण बघतोय एलिमेंटरी कॅनलमधला पहिला पार्ट, त्याला आपण माउथ असं म्हणतो. आता माउथ म्हणजे काय, सगळ्यांना माहिती आहे की माउथ नेमकं काय असतं. जे तोंड आहे ह्या तोंडाला आपण माउथ असं म्हणतो. ओके, आणि हे ओपन केलं, माउथ ओपन केलं, हा पार्ट याला आपण बकल कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटी म्हणतो. ओके, आता पहिल्यांदा पार्ट आपल्याला माउथ बघायचा आहे. तर माउथ इट इज अ फर्स्ट पार्ट, इट इज अ फर्स्ट पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनलचा पहिला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, माउथ. एलिमेंटरी कॅनलचा पहिला पार्ट जो आहे तो माउथ. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, माउथ हे अँटेरियर साईडला आहे. आता साईड डिटर्मिनेशन खरं तर मी बेसिकला घेतोय, पण ह्यावेळेस डायरेक्ट मी सांगणार आहे. अँटेरियर म्हणजे पूर्ण माझा चेहऱ्याचा जो पार्ट आहे की नाही त्याला फ्रंट साईड म्हणतो आपण, त्याला आपण अँटेरियर रिजन म्हणतो.
मग माउथ कुठल्या बाजूला प्रेझेंट आहे, अँटेरियर रिजनला प्रेझेंट आहे. सो इट इज अ अँटेरियर पार्ट, अँटेरियर पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा सगळ्यात पुढचा जो पार्ट आहे जिथून डायजेस्टिव्ह सिस्टीम चालू होती त्याला आपण माउथ म्हणतो. इथं दिसतंय ना, हे माउथ आहे. ओके, माउथ इज अ ट्रान्सवर्स स्लिट. इट इज ट्रान्सवर्स स्लिट. आता स्लिट म्हणजे काय, तर बारीक पोकळी जी असते त्याला आपण स्लिट म्हणतो. मग इथं म्हणताना काय म्हणलेलं आहे मी, ट्रान्सवर्स स्लिट. कारण बघा ना, आता इथं तुम्ही बघताय हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. ही माउथची साईड आहे, म्हणजे ही अँटेरियर साईड आहे. माउथ कसं आहे, असं स्लिट सारखं आहे ना, माउथ कसं आहे, स्लिट सारखं आहे. आणि ही ॲक्सिस कुठली, ट्रान्सवर्स. ही ॲक्सिस कुठली, व्हर्टिकल. ही ॲक्सिस कुठली, ट्रान्सवर्स. म्हणजे माउथ ही काय आहे, ट्रान्सवर्स स्लिट आहे. समजलं व्यवस्थित? परत परत पाठीमागे जाऊन व्हिडिओ परत परत बघा म्हणजे कळेल. ही स्लिट, ही बारीक स्लिट आहे आणि कुठल्या ॲक्सिसमध्ये आहे, ट्रान्सवर्स आहे. सो इट इज कॉल्ड एज अ ट्रान्सवर्स स्लिट. आता ही जी माउथ कॅव्हिटी आहे त्याच्या पुढच्या बाजूला काय प्रेझेंट आहेत, त्याच्या पुढच्या बाजूला काय प्रेझेंट आहेत, लिप्स प्रेझेंट आहेत. काय प्रेझेंट आहेत त्याच्या पुढच्या बाजूला, लिप्स. म्हणजेच जी माउथ कॅव्हिटी आहे इट इज अँटेरियरली, म्हणजे पुढच्या बाजूने. अँटेरियरली म्हणलं की पुढच्या बाजूने. इट इज म्हणजे कोण, माउथ अँटेरियरली बाउंड बाय अप्पर लिप्स अँड लोअर लिप. अप्पर लिप अँड लोअर लिप. म्हणजे आता बघा, हे माउथचा पार्ट आहे. हा पार्ट कशाचा आहे, माउथचा पार्ट आहे, ट्रान्सवर्स स्लिट आहे. त्याच्या अँटेरियर साईडला काय बघा, हे अप्पर लिप आहे का, आणि हे खालचं काय, लोअर लिप आहे. वरचं अप्पर लिप आणि खालचं लोअर लिप, दोन लिप्स पुढच्या बाजूनी बाउंड आहेत. म्हणून इथं मी काय लिहिलं बघा, इट इज अँटेरियरली बाउंड बाय, अँटेरियर म्हणजे पुढची साईड, बाउंड बाय अप्पर लिप अँड लोअर लिप. ओके, समजतंय? ट्रान्सवर्स स्लिट आहे. वेन माउथ गेट ओपन्स, वेन माउथ ओपन्स लीड्स टू कॅव्हिटी. म्हणजे काय बघा, आता तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो. हे माझं माउथ आहे. व्हेन माउथ ओपन्स म्हणजे जेव्हा आपण माउथ उघडतोय, आतल्या बाजूला कॅव्हिटी प्रेझेंट आहे. त्या कॅव्हिटीला, ही जी दिसते या कॅव्हिटीला आपण काय म्हणतो, ओरल कॅव्हिटी, किंवा तिला आपण बकल कॅव्हिटी असं म्हणतो. काय म्हणतो आपण तिला, बकल कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटी. अंडरलाईन करून ठेवा. कळालं? परत एकदा सांगतो. माउथ हा पहिला पार्ट आहे. कुणाचा पहिला पार्ट आहे, एलिमेंटरी कॅनलचा पहिला पार्ट आहे. द फर्स्ट पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल. अँटिरियर पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे सगळ्यात पुढच्या साईडला प्रेझेंट आहे, फ्रंट साईडला प्रेझेंट आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, अँटेरियर साईड म्हणतो. ओके, इट इज अ ट्रान्सवर्स स्लिट. ही बारीक स्लिट आहे आणि ट्रान्सवर्स ॲक्सिसमध्ये आहे. माउथ कसं आहे, ट्रान्सवर्स ॲक्सिसमध्ये आहे. इथे दिसतंय, म्हणून याला आपण काय म्हणतो, ट्रान्सवर्स स्लिट असं म्हणतो. विच इज बाउंड अँटेरियरली बाय अप्पर लिप आणि लोअर लिप. वरच्या बाजूला अप्पर लिप आहे, खालच्या बाजूला लोअर लिप आहे. तर माउथ जेव्हा ओपन होतं, माउथ ओपन झाल्यानंतर एक कॅव्हिटी डायग्राममध्ये दिसते, एक कॅव्हिटी आपल्याला बघायला मिळते. दॅट कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज अ बकल कॅव्हिटी. तुम्हाला जर बघायचं असेल तर मी मोठा आ करतो, तुम्ही बघा. हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, बकल कॅव्हिटी म्हणतो. ओके, आता बकल कॅव्हिटीबद्दल आपण बघूया. बकल कॅव्हिटी, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ओरल कॅव्हिटी. आपण बकल कॅव्हिटी बघतोय, माउथ मधला सब पॉइंट बघतोय, म्हणून मी स्मॉल ए त्याला देतोय, बकल कॅव्हिटी. आता मोठा आ करा. आ, वरच्या बाजूला छत आहे, खालच्या बाजूला जमीन आहे आणि बाजूला वॉल्स प्रेझेंट आहेत, म्हणजे घरासारखं आहे बघा. वरच्या बाजूला छत आहे, ओके, खालच्या बाजूला फ्लोअर आहे, ओके, आणि बाजूनी दोन वॉल्स प्रेझेंट आहेत. बघा तुम्ही मोठा आ करून बघा. वरच्या बाजूला टाळू आहे आपला, बरोबर आहे. जो टाळू असतो ना, टाळू तो हार्ड असतो, त्याला आपण काय म्हणायचं, हार्ड पॅलेट. पॅलेट म्हणजे काय, टाळू. लक्षात ठेवा, मराठीत मी लिहून ठेवतो, त्याला आपण टाळू असं म्हणतो, हार्ड पॅलेट.
हा वरचा दिसतोय का, हा हार्ड पॅलेट आहे. ओके. आणि खालच्या बाजूला जो दिसतोय तो बोनपासून बनलेला नाही आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सॉफ्ट पॅलेट असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, सॉफ्ट पॅलेट. म्हणजे बकल कॅव्हिटीच्या वरच्या बाजूला काय प्रेझेंट आहे, पॅलेट. म्हणजे ऑन अप्पर साईड ऑफ बकल कॅव्हिटी कशाने तयार झालं आहे, पॅलेटने तयार झालं आहे. कशाने तयार झाला आहे, पॅलेट. समजते. वरती एका बोटाने टच करून बघा, हा जो पार्ट आहे हा पॅलेटचा पार्ट आहे. तेच थोडंसं बोट मागच्या बाजूला न्या, सॉफ्ट वाटतं. ते मांसपेशीपासून तयार झालेलं आहे, म्हणून त्याला म्हणायचं सॉफ्ट पॅलेट. ह्या पॅलेटमुळे काय होतं बघा, हे पॅलेट आहे, मध्ये आहे. मग वरती एक कॅव्हिटी तयार होते, तिला आपण काय म्हणतो, नाकाची कॅव्हिटी. त्याला म्हणतो नॅझल कॅव्हिटी. काय म्हणायचं त्याला, नॅझल कॅव्हिटी. आणि इथं जी कॅव्हिटी तयार होती त्या कॅव्हिटीला काय म्हणायचं, ओरल कॅव्हिटी. काय म्हणायचं, ओरल कॅव्हिटी. म्हणजे नाकाची जी कॅव्हिटी आहे ती वेगळी आहे, ज्यातून आपण वास घेतो. आणि ओरल कॅव्हिटी ज्याच्यातून आपण जेवत असतो किंवा खात असतो, ती कॅव्हिटी कुठली, ओरल कॅव्हिटी. म्हणजे दोन कॅव्हिटी, नॅझल कॅव्हिटी आणि ओरल कॅव्हिटी, एका पार्टिशनने सेपरेट झाल्यात. त्या पार्टिशनला आपण काय म्हणतो, हार्ड पॅलेट आणि सॉफ्ट पॅलेट. म्हणजे ओरल कॅव्हिटी जी असती, डॉक्टर जेव्हा, डेंटिस्ट जेव्हा आ करायला लावतात, वरच्या बाजूचा जो पार्ट असतो ते छत आहे. घराला जसं छत असतं ना, तसं बकल कॅव्हिटीला वरच्या बाजूला छत असतं. त्याला आपण काय म्हणतो, पॅलेट. काय म्हणतो, पॅलेट. आता खालच्या बाजूला जर तुम्ही बघितला, हा जर पार्ट तुम्ही बघितला तर हा पार्ट कशाचा आहे, दिस इज टंग. त्याला आपण काय म्हणतो, टंग असं म्हणतो. काय म्हणतो आपण, टंग. टंग म्हणजे जीभ. म्हणजे लोअर पार्ट हे कशाने तयार झालंय, म्हणजे फ्लोअर म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं, रूफ. रूफ म्हणजे छत. कुणाचं छत, बकल कॅव्हिटीचं. लोअर पार्ट कशाने तयार झालाय, टंग. टंग म्हणजे हे जमिनीचा पार्ट झाला, म्हणजेच काय झाला, फ्लोअर झाला. रूफ आणि फ्लोअर. समजते. वरच्या बाजूला पॅलेट आहे, खालच्या बाजूला टंग आहे. या बाजूला आणि ह्या बाजूला हे काय आहेत, गाल आहेत. गाल. गालला आपण काय म्हणतो, चिक्स म्हणतो. काय म्हणतो आपण, चिक्स. म्हणजे लॅटरल वॉल. लॅटरल म्हणजे कुठली, साईडची. ह्याला पण लॅटरल म्हणतो, ह्याला पण लॅटरल म्हणतो. हा आ केला मी. आ केल्यानंतर वरच्या बाजूला रूफ आहे, ते कशाने तयार झालं, पॅलेटने तयार झालं. खालच्या बाजूला टंग आहे. आणि आता लॅटरल वॉल्स कशाने तयार होणार, चिक्सनी. मी ते लिहून ठेवतो, लॅटरल वॉल्स आर फाउंड विथ चिक्स. चिक्स म्हणजे काय, गाल. बरोबर आहे. आता गालाच्या बाहेरच्या बाजूला स्किन आहे आणि आतल्या बाजूला ओला पार्ट आहे, वेट पार्ट आहे, ओला पार्ट. त्याला आपण म्युकस मेम्ब्रेन असं म्हणतो. म्हणजे आतल्या बाजूला चिक्स, पूर्ण कॅव्हिटी इंटरनली लाइन्ड बाय म्युकस मेम्ब्रेन. बघा मी इथे लिहितोय, इंटरनली लाइन्ड बाय म्युकस मेम्ब्रेन. बकल कॅव्हिटी इज इंटरनली लाइन्ड बाय म्युकस मेम्ब्रेन. लॅटरल वॉल चिक्सनी तयार झालेत, इंटरनली लाइन्ड बाय म्युकस मेम्ब्रेन. म्युकस मेम्ब्रेन and externally lined by skin. तुम्हीच बघू शकता. आतल्या बाजूला ओलसर पार्ट जेवढा आहे की नाही, कधी पण लक्षात ठेवा, तुम्ही आत शरीराच्या आत जायला लागला की बाहेरून म्हणजे आतल्या बाजूने एक लेअर असतो. तो कशाचा लेअर असतो, म्युकस मेम्ब्रेनचा लेअर असतो. हे अंडरलाईन करून घ्या, हे नवीन आहे तुमच्यासाठी. चिकट पदार्थ असतो, तो सिक्रेट होत असतो, त्याला आपण म्युकस म्हणतो. त्याला आपण म्युकस मेम्ब्रेन, त्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणतो, म्युकस मेम्ब्रेन. मग बाहेरच्या बाजूने आपण हात फिरवलं की काय लागतं आपल्याला, स्किन लागतं. पण आतल्या बाजूला काय असणार आहे, म्युकस मेम्ब्रेन. आणि मोठा आ केला की ती पूर्ण कॅव्हिटी असते, त्या कॅव्हिटीला आपण काय म्हणतो, बकल कॅव्हिटी म्हणतो, किंवा तिला आपण ओरल कॅव्हिटी सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण तिला, ओरल कॅव्हिटी. समजतं का, बघा काय डाऊट आहे का बकल कॅव्हिटी आणि ओरल कॅव्हिटीमध्ये. तर हे सगळं झालं माउथबद्दल. आता माउथमध्ये, पूर्ण माउथमध्ये कुठले कुठले ऑर्गन्स असतात बघा. माउथ मेनली कन्सिस्ट ऑफ, माउथमध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत बघा. पहिला जो पार्ट आहे त्याला मी टीथ असं म्हणणार आहे. दाताचा भाग असतो. लहान मुलांच्यात 20 दात असतात आणि मोठ्या माणसांच्यात 32 दात असतात. त्यानंतर टंग प्रेझेंट आहे. टंग म्हणजे जीभ, वन ऑफ द सेन्सरी ऑर्गन.
पंच ज्ञानेंद्रियापैकी एक ज्ञानेंद्रिय जे आहे ज्याच्यामुळे आपल्याला पदार्थांची चव कळते त्याला आपण टंग म्हणतो. आणि 3 टाईपच्या ग्लँड्स असतात त्याला आपण सलायवरी ग्लँड्स असं म्हणतो. आणि हे आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. हा एवढा पार्ट जो असतो तो बकल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे. सगळ्यात महत्त्वाचं कळालं की बकल कॅव्हिटी कशाला म्हणायचं, जेव्हा तुम्ही तोंड उघडता एक मोठी कॅव्हिटी जी आपल्याला बघायला मिळते त्याला आपण बकल कॅव्हिटी म्हणतो, ज्याचं रूफ कशापासून तयार झालेलं आहे, पॅलेट. पॅलेट म्हणजे काय, टाळू. पॅलेटमध्ये 2 पार्ट पडतात, सॉफ्ट पॅलेट आणि हार्ड पॅलेट. फ्लोअर कशाने तयार झाले, जिभेनं तयार झाले. आणि दोन्हीकडचे जे वॉल्स आहेत त्याला आपण लॅटरल वॉल्स असं म्हणतो. साईडचे जर असतील तर त्याला लॅटरल म्हणायचं, पुढचं जर असेल अँटेरियर म्हणायचं, मागचं जर असेल पोस्टेरियर म्हणायचं. मग लॅटरल वॉल कशाने तयार झाले, चिक्स. चिक्स म्हणजे काय, गाल, जे आतल्या बाजूनी म्युकस मेम्ब्रेनने लाईन केलेले आहेत. लाईन म्हणजे आतल्या बाजूनी वस्त्र लावले त्याला म्युकस मेम्ब्रेन, आणि बाहेरच्या बाजूनी काय, स्किन आहे. बकल कॅव्हिटीमध्ये कुठले कुठले ऑर्गन्स आहेत, टीथ आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे, टंग आहे आणि सलायवरी ग्लँड्स प्रेझेंट आहे. समजतंय. तर हे झालं बकल कॅव्हिटी. याच्या पुढच्या पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे टीथ. बकल कॅव्हिटीतला पहिला जो पार्ट आहे तो डिटेलमध्ये आपल्याला बघायचा आहे.